गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, सी-टी-ई-टीचे नवीन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत फॉर्म भरलेले नव्हते किंवा काही विद्यार्थी असे पण होते ज्यांनी पेपर एकच फॉर्म भरला होता, दुसऱ्याचा भरला नव्हता म्हणजे ज्याचं डी-एड झालंय वगैरे. आता बघा, महिलांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, महिला खूप साऱ्या फोन करतात, का सर आम्ही फॉर्म कोणत्या नावाने भरला पाहिजे? बघा, आता सर्वात पहिले तुम्हाला काय आता न्यू रजिस्ट्रेशन इथे बघा, न्यू रजिस्ट्रेशन हा एक टॅब दिसेल आणि ऑलरेडी म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तिथे तुम्ही जाऊ शकता. आता महिलांनी काय करायचं माहितीये का? सर्व महिला काय म्हणतात का सर आमच्याकडे 2 आधार कार्ड आहेत. म्हणजे विवाहित महिला 2 आधार कार्ड कसं काय असतील? जे तुमचं ऑनलाईनला आधार कार्ड आहे, म्हणजे नाव चेंज झालं म्हणजे ते ऑनलाईन आहे. ते जुनं आधार कार्ड तुमच्या वडिलांच्या नावाने असेल, ते आता व्हॅलिड आहे का? तर अजिबात नाही. मग महिलांनी काय करा, जे तुमचं आधार कार्डवर जे नाव आहे बघा, आधार कार्डवर जे नाव आहे ना, त्याच नावाने फॉर्म भरा. तुमच्या वडिलांचं असेल तर वडिलांचं, पण आधार कार्डला जे ऑनलाईन आधार कार्ड आहे त्याच नावाने फॉर्म भरा. कारण काय होतं, तुम्ही जर 10वीच्या प्रमाणपत्राद्वारे फॉर्म भरला. आता समजा एखादी महिला आहे, बरोबर आहे का नाही? तिने 10वीच्या आधार कार्ड प्रमाणे समजा फॉर्म भरला, तर प्रॉब्लेम काय येतो? आता तुमचं आधार कार्डवर नाव बदल झालेलं आहे, लग्न झाल्यामुळे. आणि जर तुम्ही समजा एक एक महिला आहे समजा, हं, रवीना. काय आहे? रवीना हं, पवार. या पद्धतीची ती महिला आहे. तिचं काय नाव आहे? 10वीच्या मार्कशीटवर या पद्धतीने नाव आहे. पण आता तिचं लग्न झालं. लग्न झाल्यावर हे नाव पण बदल झालं आणि हे नाव पण बदल झालं. बरोबर आहे का नाही? जर 10वीच्या प्रमाणपत्राने फॉर्म भरला. तर जे तुमचं प्रमाणपत्र आहे, ते डिजी लॉकरला येईल का? तर येणार नाही. का? तुमच्या नावात हा बदल झालेला आहे. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही काय करा, ज्या महिला आहेत त्या महिलांनी काय करा, जे तुमचं आधार कार्डवर जे नाव आहे, आधार कार्डवर जे नाव आहे, त्याच नावाने काय करा, फॉर्म भरा. आधार कार्डवर कोणतं? जे ऑनलाईन आहे. सगळ्यात महत्वाचं काही महिला म्हणतात, "सर आमच्याकडे 2 आहेत." 2 नसतात बाबांनो. जे तुमचं अपडेट केलेलं आहे, ऑनलाईन आहे, त्याच नावाने इथे फॉर्म भरा आणि इथे वडिलांचं नाव इथे खाली टाका. इथे तुमचं आईचं नाव, इथे तुमची जन्मतारीख हे वगैरे, त्याच्यानंतर तुमचं जेंडर असेल, हे टाका. कळालं? पण फॉर्म कशाने भरा? जे तुमचं आधार कार्डवर हे बघा, इथे कन्फर्म नाव म्हणजे जे पहिलं नाव तुम्ही आधार कार्डचं टाकलंय, तेच नाव का टाकायचं? इथे परत टाकायचं. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर तुमचं वडिलांचं नाव इथे टाका, आईचं नाव टाका. म्हणजे अशा पद्धतीने काय होईल? तुमचं रजिस्ट्रेशन हे बघा, इथे तुम्हाला राज्य वगैरे, पिन कोड वगैरे, त्याच्यानंतर ईमेल आयडी, हा, ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर, हा, कन्फर्म करण्यासाठी ते ओटीपी वगैरे जातो. हा, त्याच्यानंतर अशा पद्धतीने काय करू शकतात, तुम्ही फॉर्म भरू शकतात, म्हणजे रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशन केल्यानंतर हा इथे शेवट कॅप्चा येतो आणि याच्याने झालं तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. फक्त एवढं सांगतो, महिलांनी त्यांच्या नावानेच फॉर्म भरा जे आधार कार्डवर आहे. कारण याचा परिणाम काय होईल, इथे जरी सूचना तुम्हाला दिलेली का 10वीच्या मार्कशीट प्रमाणे फॉर्म भरला पाहिजे, पण जर एखाद्या महिलेने आता अजून चुका काय काय होतात माहितीये का? आता समजा 10वीचं प्रमाणपत्र आहे. 10वीच्या प्रमाणपत्रावर समजा एका मुलीचं नाव समजा प्रीती अशा पद्धतीने दिलेले. काय दिलेलं आहे? पण समजा आधार कार्डवर तिचं नाव जर असं असेल, डबल ई. आता जर तिने याप्रमाणे फॉर्म भरून दिला 10वीच्या मार्कशीट प्रमाणे, आधार कार्ड प्रमाणे जर असा आहे, ते मिसमॅच होऊन जाईल. होईल का नाही? तर होईल. म्हणजे उद्या चालून आधार कार्ड प्रमाणे जे आहे ना, त्याचप्रमाणे फॉर्म भरा. जे तुम्ही महिला असेल, पुरुष असेल, काय करा, आधार कार्डने फॉर्म भरल्यावर कुठलीही अडचण तुम्हाला येत नाही डिजी लॉकरला. कारण बघा, मागच्या वेळा काही महिलांनी काय केलं, 10वीच्या प्रमाणपत्रावर फॉर्म भरला. तर ते मार्कशीट जमाच झालं नाही. परीक्षा पास असून सुद्धा ते डिजी लॉकरला जमा झालं नाही. कारण का? कारण तुम्ही नावात बदल केलेला आहे. असं तुम्हाला व्हायला नको म्हणून सर्व महिलांनी काय करा, आधार कार्ड प्रमाणेच फॉर्म भरा. कशाप्रमाणे? आधार कार्ड. कशा पद्धतीने? आधार कार्ड प्रमाणे जे तुमचं आधार कार्ड आहे, त्या आधार कार्डवर जे नाव आहे, त्याच नावाने काय करा, फॉर्म भरा. एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे फॉर्म भरताना गोंधळ करू नका. 10वीच्या मार्कशीट प्रमाणे परत भरणार. नंतरून तुम्ही काय म्हणणार, की सर आमचं आता मार्कशीट डाउनलोड होणार नाही. तर ते होणारच नाही. का? नावात बदल झालेला आहे. चालेल, एवढं सर्व महिलांनी काळजीपूर्वक एवढं बघा, आधार कार्ड प्रमाणेच फॉर्म भरा.